प्रेमात अडचण ठरलेल्या पतीचा पत्नीने काढला काटा। जळगाव तालुक्यातील चाळीसगाव तालुक्यातील कोदगाव या ठिकाणी पत्नी वंदना पवार हिने प्रेम संबंधामध्ये अडचण ठरलेल्या पतीचा यांचा ब्लेडने वार करून तिच्या डोक्यात दगड टाकून त्यानंतर अपघात झाल्याचा बनाव करून त्याचा खून करण्यात आल्याची घटना घडली आहे। तर या प्रकरणी चाळीसगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून पत्नीला चुलत दिराला अटक करण्यात आलेली आहे। पोलीस सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यातील नायडोंगरी येथे गवळीवाडा राहणाऱ्या बाळू सीताराम पवार आणि पत्नी वंदना पवार यांच्यासोबत राहत होता। पती बाळू पवार हा वंदना दारू पिऊन शिवीगाळ करून मारहाण करीत होता। या त्रासाला कंटाळून पत्नी त्रासाला कंटाळून गेली होती। तिचे चुलत दीर गजानन राजेंद्र पवार यांच्यासोबत गेल्या 2 वर्षापासून अनैतिक संबंध होते आणि या अनैतिक संबंधामुळे पती बाळू पवार हा अडथळा ठरत होता। प्रेमामध्ये अडचण ठरलेल्या पतीचा काटा काढण्यासाठी पत्नी वंदना आणि प्रियकर चुलत दीर गजानन यांच्यासोबत पत्नीला मारण्यात कट रचण्यात आला होता। मंगळवार दिनांक 18 रोजी चाळीसगाव येथे पती बाळू याला घरी आले असता बाळूला चुलत दीर गजानन यांनी दारू पाजली। सायंकाळी माहेरी जात असल्याचे सांगून कन्नड येथे जायचे असे सांगितले। बाळू याला गजानन यांच्या दुचाकीवरून कोदगाव शिवारात नेले। त्यानंतर त्या ठिकाणी पत्नी वंदना हिने बाळूच्या पोटावर ब्लेडने वार केले आणि डोक्यात दगड टाकून बाळू याला ठार मारले। तसेच कोणाला संशय येऊ नये म्हणून बाळू पवार यांचा मृतदेह महामार्गावर नेऊन टाकून दिला। त्यानंतर खिशात आधार कार्ड ठेवले आणि प्रियकर आणि प्रेयसी दोघे तिथून पसार झाले। या प्रकरणी मंगळवार दिनांक 18 रोजी रात्री 11 वाजता पोलिसांना तुषार अनिल देसले राहणार कोदगाव तालुका चाळीसगाव यांनी अपघाताची माहिती पोलिसांना दिली आणि या माहितीच्या आधारे चाळीसगाव शहर पोलिसात आत्मसात मृत्यूची नोंद करण्यात आली होती। याबाबत पोलिसांनी मयत बाळू पवार यांच्या अंगावरील खुनामुळे संशय आल्याने तपास सुरू केला आणि आधार कार्डच्या आधारे नातेवाईकांकडे विचारपूस केली असता पती वंदना हिच्याकडे फोनवर चौकशी केली असता संशय वाढला आणि दोघा आरोपींना चाळीसगाव रेल्वे स्थानक परिसरातून बुधवारी दिनांक 29 रोजी सायंकाळी ताब्यात घेण्यात आले आणि त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली असून या प्रकरणी सहाय्यक पोलीस आणि निरीक्षक सागर ढेकले यांनी दिलेल्या फिर्यादीवरून खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे।